18/4/2026 पूनम धिल्लोन बर्थ अॅनिव्हर्सरी. 18 एप्रिल सौंदर्य, सोज्वळता आणि स्टारडमची कहाणी. पूनम धिल्लोन 18 एप्रिल 1965 एक सुंदर, निरागस आणि आत्मविश्वासू मुलगी जी एका सौंदर्य स्पर्धेत जिंकून थेट बॉलिवूडमध्ये पोहोचली. तिचं हसू, तिचा सोज्वळपणा आणि अभिनय. पूनम धिल्लोन ही आहे 80व्या दशकातील एक चमकदार स्टारची प्रेरणादायी कहाणी. 18 एप्रिल 1962 कानपूर येथे जन्म झाला. पूनम धिल्लोन त्यांचं बालपण गेलं. चंदीगड येथे त्यांचे वडील भारतीय वायुदलात अधिकारी होते. शिस्तबद्ध वातावरणात वाढलेल्या पूनम यांना लहानपणापासूनच आत्मविश्वास मिळाला. 1977 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत पूनम धिल्लोन विजेत्या ठरल्या. हा क्षण होता ज्याने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. 1978 मध्ये त्रिशूल या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी काम केलं अमिताभ बच्चन सोबत. हा चित्रपट त्यांचा करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. नूरी या पत्राने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. रेड रोज या चित्रपटात त्यांनी एक वेगळा रोल साकारला. रोमांसमध्ये त्यांनी रोमॅन्टिक हिरोईनची भूमिका केली. सोनी महिवाल हा एक क्लासिक लव्ह स्टोरी चित्रपट होता. कर्मा या चित्रपटात त्यांनी स्ट्रॉंग सपोर्टिंग रोल केला. चित्रपटानंतर पूनम धिल्लोन यांनी टीव्हीकडे वळण घेतलं. त्यांनी अनेक सिरियल्स आणि रिएलिटी शोजमध्ये काम केलं. त्यांनी निर्माता अशोक टकारिया यांच्याशी लग्न केलं. त्यांना 2 मुलं आहेत, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी आल्या आणि त्यांचं लग्न तुटलं. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं आणि आयुष्य पुढे नेलं. पूनम धिल्लोन या समाजसेवेत ही सक्रिय आहेत. त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्या आहेत, सामाजिक काम करत आहेत. त्यांची लेगन्सी म्हणजे ग्रेस, ब्युटी आणि सिम्प्लिसिटी त्यांनी सिद्ध केलं. सोज्वळपणा हीच खरी ताकद आहे. 18 एप्रिल हा दिवस आहे एका अशा अभिनेत्रीचा जिने आपल्या हसण्याने आणि अभिनयाने मन जिंकलं. पूनम धिल्लोन या फक्त अभिनेत्री नाही, त्या एक इन्स्पायरेशन आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.